नमस्कार. आज करूया घी रवा कॅरेमल ट्रीट. तर काय करायचं आहे, 1 वाटी रवा जो आहे ना, तो 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध याच्यामध्ये भिजत ठेवायचं आहे 15 ते 20 मिनटं. छान फुलून येतो तो नंतर. आणि मग एकीकडे कढई गरम करून त्यामध्ये पाव वाटी तूप घ्यायचं आहे गरम करून, आणि त्यामध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स जे आहेत ना, ते फ्राय करून घ्यायचे आहेत. मग त्याच तुपामध्ये जो भिजत घातलेला रवा आहे तो घालायचा आणि सतत ढवळून ढवळून त्याला छान फुलवून घ्यायचा आहे. आधी जरा घट्ट वाटतो, पण नंतर एकदा फुलायला लागला की मोकळा मोकळा होत जातो. आणि मग तो रवा फुलून आला की एका बाजूला करून ठेवायचा. त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप अजून गरम करायचं आणि 1 वाटी साखर घालायची. ती सतत ढवळत ढवळत तिला कॅरमलाइज करून घ्यायचं छान. आणि कॅरमलाइज झाली की मग जी वाटी आपण घेतली होती आधीच्या मिश्रणासाठी, त्यामध्येच दूध पाणी असं मिक्स करून ते त्याच्यामध्ये ओतायचं आहे. आधी थोडी साखर कडक झाली असं वाटेल, पण ती मेल्ट होते बरोबर, त्यामुळे काळजी नको. आणि मग तो जो रवा ठेवला होता तो त्यात घालायचा आहे, ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. छान मिक्स करून घ्यायचं. वरनं थोडंसं तूप अजून घालायचं, झाकण मारून एक वाफ आणायची, बस. तुमचा घी रवा डिलाईट जो आहे ना, तो रेडी आहे. तर अगदी माउथ मेल्टिंग होतो. तर नक्की ट्राय करून बघा. थँक्यू सो मच.